स्टॅटिस्टिकली दरवर्षी 92% लोक त्यांची इयरली गोल्स कधीच अचीव करू शकत नाहीत, कारण की 1 जानेला जेव्हा ते ऍक्शन घ्यायसाठी म्हणून काहीतरी करायला बघतात तेव्हा त्यांना माहीतच नसतं की काय करायचं आणि कधी करायचं. सायकोलॉजिस्ट फिट्झहर्ग डॉन्सननी खरंच म्हटलेलं आहे, विदाउट गोल्स अँड प्लॅन्स टू रीच देम यू आर लाईक अ शिप दॅट हॅज सेट सेल विदाउट नो डेस्टिनेशन. सो ग्रॅब युअर कॉफी, नोटबुक अँड पेन. आपण दोघे मिळून या वर्षीचे गोल्स कसे इझिली प्लॅन करायचे हे बघणार आहोत. नमस्कार, मी श्वेता. तुम्ही माझ्या चॅनलवर परत हा व्हिडिओ बघायला आला आहात त्यासाठी खूप थँक्यू. गोल सेटिंग सिरीज पार्ट 1 मधल्याच एक्झाम्पलला मी पुढे घेऊन मी आता तुम्हाला इथे प्लॅन करून दाखवणार आहे. सेल्फ केअर आणि हॉबीजमध्ये माझं बऱ्याच वर्षापासून दुर्लक्ष होत आहे, म्हणून मी यावर्षी ठरवलंय की काहीतरी बेसिक ह्याच्यामध्ये आपण स्टार्ट तरी करूयात. 2 वेगळे टॉपिक्स आहेत तसे, पण मी ह्यांना एकत्रच प्लॅन करायचा विचार करते. आता पहिली स्टेप विचार करायचा, माझा हा लाईफचा जो सेक्शन आहे ह्याच्यामध्ये मला नक्की काय हवंय. आता सेल्फ केअर मध्ये मला हवंय मी स्वतःची काळजी घेणं, टू टेक केअर ऑफ माय सेल्फ. आणि हॉबीज मध्ये मला हवंय मी आधीसारखं काहीतरी क्राफ्ट आणि आर्ट ह्याच्या संदर्भात काहीतरी करत राहावं. बरं, आता टेक केअर, स्वतःची काळजी घेण्यामध्ये पण खूप सारे ऑप्शन्स आहेत. तर मला बेसिकली ह्याच्यात काय हवंय, सध्या स्वतःची स्किन कडे लक्ष द्यायचं आहे, हेअर कडे लक्ष द्यायचं आहे, माइंडफुलनेस हवा आहे, सोबतच स्वतःसाठी टाइम काढणं, म्हणजे स्वतःसाठी काहीतरी हॉबीसाठी टाइम काढणं, असं मी ह्याला जॉईन करते. आणि आता आर्ट आणि क्राफ्ट मध्ये मला काय करायचंय, तर काहीतरी छोटे प्रोजेक्ट, आणखी मोठे माझ्याकडून आता लगेच होतील असं मी धरत नाही, म्हणून स्मॉल DIY टाइप्सचे प्रोजेक्ट्स करायचा विचार आहे माझा. यावेळेस मी माझ्या मुलीला पण ह्याच्यामध्ये इन्व्हॉल्व करण्याचा प्रयत्न करणार आहे, कारण की तिलाही ह्याच्यामध्ये इंटरेस्ट आहे. आता हे झालं या पर्टिक्युलर एरियाज मध्ये आपल्याला कुठल्या गोष्टी आपण करायच्या ठरवलेल्या आहेत. आता थोडंसं अजून डीप जाऊया प्रत्येक कॅटेगरीमध्ये. स्किन, तर स्किन केअर मध्ये मी आता फक्त फेस क्रीम, मॉइश्चरायझर आणि लिप बाम एवढंच करते आणि माझ्यासाठी ते इनफ आहे. तर इथे स्किन केअर मध्ये मला अजून काय करावं असं वाटतं ते म्हणजे नाईट केअर. ह्याच्याने बराच फरक पडतो, हे मी एकेकाळी अनुभवलं आहे, पण ते सुटलं माझं प्रेग्नन्सी नंतर. पण आता मला परत ते इन्व्हॉल्व करून घ्यायचं आहे. नाईट केअर नंतर सध्या मला असं वाटतंय की मी एखाद्या डॉक्टरला कन्सल्ट करावं माझ्या फेस स्किन साठी, कारण की पिगमेंटेशन आणि बऱ्याच गोष्टी आहेत ज्या मला असं वाटतंय की मी डॉक्टरांशी एकदा तरी भेटून बघावं की काय म्हणतायत ते. लेट्स सी. तिसरी गोष्ट मी आधी करत होते आणि ती सुटली, ती होती फूट केअर. काही जास्त नव्हतं ह्याच्यामध्ये, पण फूट केअर मी करत होते. आणि आता मला नवीन इंट्रोड्यूस करायचं आहे ते म्हणजे फेस क्लीनअप. आता असं वाटतंय की नाही, लेट्स टेक better care, so let's go in the salon and do once in a while. आता असंच हेअर केअर, माइंडफुलनेस आणि आपल्या स्मॉल प्रोजेक्ट्स बद्दल मी तसं लिहून काढणार आहे. गोल सेटिंग सिरीज मधल्या पार्ट 1 जर तुम्ही बघितला नसेल तर तो नक्की बघा, कारण की तिथे तुम्हाला कळेल की तुम्हाला यावर्षी काय हवंय आणि काय नको. मी लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये पण देते आणि इथे कुठेतरी वरही असेल. सो मी हे आता स्किन केअर, हेअर केअर, माइंडफुलनेस आणि DIY प्रोजेक्ट्स मध्ये मला काय करायचं आहे हे बेसिक जितकं छोटं मी करता येईल तेवढं छोटे टास्क किंवा प्रोजेक्ट बनवण्याचा प्रयत्न केला. हेअर केअर मध्ये मी आधी नीम ऑइल्स घरीच बनवत होते, ते बनवायचं माझं परत चालू आहे. हेअर मसाज, हेअर कट, वुडन कोंब माझ्या डोक्यात खूप दिवसांपासून आहे, आता मी ते ऍक्च्युली करणार आहे. माइंडफुलनेस मध्ये या 4 गोष्टी आहेत जे मी करण्याचा प्रयत्न करणार आहे. आता हे लिहिलंय म्हणजे हे मी 4 केलंच पाहिजे माझ्या माइंडफुलनेस साठी यावर्षी, असं काहीही कंपल्शन नाहीये. ह्याच्यातलं एखादंही मी व्यवस्थित रेग्युलरली फोकसली पण करू शकले तरी सुद्धा माझा माइंडफुलनेस थोडाफार तरी चांगला होईल. सिमिलरली या DIY प्रोजेक्ट साठी या गोष्टी मला कराव्या लागतील. ते म्हणजे आता माझ्याकडे जे सामान आहे ते मी आधी चेक करणार, त्याला डिक्लटर करणार, मग ते इझी ऍक्सेस अरेंजमेंट त्याची करणार की मला हवं तेव्हा पटकन ते मला मिळेल किंवा ठेवता येईल, काढता येईल. मला एकदम आठवलं की माझ्याकडे इव्हन छोटे छोटे कॅनव्हास पण आहेत, तर मी त्याचा यूज करू शकते. पटकन लिहून काढलं ते. आणि हे करताना मग काहीतरी आपल्याला एक बेसिक आयडिया हवी, म्हणून निदान 2 आयडियाज तरी सध्या टू स्टार्ट विथ सर्च करून ठेवायचे. आणि संडेला आर्ट टाइम करायचा आणि त्याच्यामध्ये मुलीला इन्क्लूड करायचं. आता मी सेल्फ केअर आणि हॉबीज हा जर मी गोल फक्त ठेवला असता तर नक्की मी काय करू आता हे मला विचार करत बसायला लागला. पण आता निदान मी एवढं तरी केलंय, आता मला माहिती आहे मला काय करायचं आहे. इथे तुम्ही थांबवू शकता, कारण की इथे बऱ्यापैकी क्लॅरिटी आलेली आहे की मला हेअर केअर मध्ये या गोष्टी करायच्या आहेत, मला माइंडफुलनेस मध्ये या करायच्या आहेत, हॉबीज साठी मला या गोष्टी करायच्या आहेत. ह्या बऱ्यापैकी इथे क्लिअर आहेत. या ग्राफ्ट रिलेटेड प्रोजेक्ट्स मध्ये बऱ्यापैकी ना टास्क की बाबा अवेलेबल चेक कर, डिक्लटर कर, मग त्याला अरेंज कर,
मग आयडिया शोध आणि मग संडेसाठी टाइम काढ आणि मग ते कर. पण इथे मी फक्त टॉपिक लिहिलंय की मला हेअरकट करायची आहे, मला हेअर मास्क लावायचा आहे, मला 5 मिनिट्स सायलेंट रूल फॉलो करायचा आहे, रीडिंग करायचं आहे, जर्नलिंग करायचं आहे. हे ना थोडं इंटिमिडेटिंग वाटतं. मग ह्याला अजून थोडंसं आपण ब्रेकडाऊन करूया या ह्याच्यातून. ओके, सो लेट्स डू दॅट ऑल्सो. तर नाईट केअरमध्ये मला फेस वॉश आणि मॉइश्चराईज करणं हे मला ठेवायचं आहे. डॉक्टर कन्सल्ट झालं. फूट केअरमध्ये मला रेग्युलरली त्याला मॉइश्चराईज करायचं आहे आणि फेस क्लीनअप हे बाहेर जाऊन करायचं आहे. एक काइंड ऑफ टास्कच आहे. मग आलं नीम ऑइल आहे, हे मला बनवायचं आहे. हेअर मसाज आहे, त्याच्यासाठी मला नीम ऑइल लागणार आहे, ते मी ऑलरेडी लिहिलेलं आहे. हेअर कट आहे, विचार करते ट्वाइस अ इयर करावं. हेअर मास्क, ओके, हेअर मास्क आता मला करायचं आहे पण मला नक्की नाही माहिती हे मी करू शकते की नाही, म्हणून मी क्वेश्चन मार्क टाकतोय. वुडन कोम अगेन फक्त बाय अ वुडन कोम होईल, हे आपला टास्क जाईल. आणि तसंच हे कंडिशनर शोधायचं आणि मग तो कंडिशनर घ्यायचा, हा पण एक टास्क जाईल. आता मेडिटेशनचे इतके प्रकार आहेत, तर ह्याच्यातला मला जो भावतो तो आहे एक तर ओम आहे किंवा प्राणायाम आहे किंवा एक आपलं नॅचरल फक्त बसायचं आणि श्वासोश्वासाकडे लक्ष द्यायचं तो आहे किंवा नामस्मरण करणं. 5 सेकंड रूल एक रूल आहे. जेव्हा तुम्हाला पण राग येतो तेव्हा रिॲक्ट न करता 5 सेकंद थांबायचं, ती गोष्ट घडल्यावर 5 सेकंद थांबायचं आणि मग बोलायचं असेल तर बोलायचं. 5 सेकंद काहीही बोलायचं नाही. सध्या माझ्याकडून खूप जास्त चिडचिड व्हायला लागली आहे, सो आय थिंक आय हॅव टू डेडिकेटली प्रॅक्टिस दिस 5 सेकंड रूल, म्हणून तो लिहिलाय. जर्नलिंगमध्ये पण बरेच प्रकार आहेत, त्यात आधीमध्ये करते ते म्हणजे मॉर्निंग पेजेस. ऑफकोर्स ते कधीच मॉर्निंगला जमत नाहीत मला करणं. आत्ता मला करायचं आहे ते म्हणजे डेली जर्नलिंगचं मी विचार करते, मला ना हे करायचं आहे. आणि ॲट द सेम टाइम ग्रॅटिट्यूड ह्याच्याबद्दल पण लिहायचा माझा विचार आहे. आता रीडिंगचं म्हणाल तर मला ना 5 पुस्तकं वाचायची आहेत वर्षभरात किंवा मला 10 पुस्तकं वाचायची, असे माझा काही गोल नाही. माझा गोल आहे जो पण बुक मी घेईन त्याला व्यवस्थित वाचीन, एकदा दोनदा ते ॲनलाइज करीन आणि मग ते ॲक्च्युली प्रॅक्टिसमध्ये घालेन. हे मला करायचं, म्हणजे मी रीड करीन, मग ते ॲनलाइज करीन आणि ॲक्च्युली त्याच्यावरचे प्रॅक्टिस सुद्धा करेन. ओके, मग हे आता अजून थोडंसं ब्रेकडाऊन झालेलं आहे. तर मला ना ह्याच्यामध्ये एक पॅटर्न दिसतोय, मंथली, वीकली आणि डेली काम करण्याचा. तर तो आता आपण लेआउट तयार करूया. आम्ही साईडला ठेवते इथे रेफरन्ससाठी. मी इथे मंथली, वीकली, डेली आणि टास्क ह्याच्यासाठी की काही गोष्टी आहेत ज्या एकदाच करायच्या आहेत तर त्या टास्कमध्ये जाणार. ठीक आहे, आता आपण 1 बाय 1 हे चेक करत इथे ते घालायचा प्रयत्न करूया. आता नाईट केअर मधलं जे करायचं आहे ते ऑफकोर्स डेली आहे, सो मी इथे नाईट केअर लिहिते. नंतर डॉक्टर कन्सल्ट, हे एक मला काम करायचं आहे, हे काय मेच्यात नाही जात, सो आय विल डू हिअर की डॉक्टर कन्सल्टेशन. त्याच्यानंतर फूट केअर आहे जे मला रेग्युलरली करायचं आहे. आता हे मी माझ्या मॉर्निंगचं जे सकाळी मी करते त्याच्यामध्ये हे मी ऍड करू शकते, सो मी मॉर्निंग लिहिलं. नेक्स्ट आलं फेस क्लीनअप. मी काही मंथली वगैरे नाही करणार, हा पण वन्स इन अ व्हाईल. सो इथे आपण ते मी म्हणेन क्वार्टरली किंवा हाफ इयरली असं काहीतरी या ह्याच्यामध्ये मी ऑफकोर्स फेस क्लीनअप लिहू शकते. हेअर केअरचं आता नीम ऑइल मी मंथली बनवून ठेवू शकते, इझी होईल. हेअर मसाज वीकली हेअर वॉश करायच्या आधी मी हेअर मसाज करू शकते आणि मग तो वॉशही व्यवस्थित होऊन जाईल. सोबत हेअर कट, आता हेअर कट मी इथे लिहिलंय ट्वाइस, सो इट कॅन गो हिअर. आता बघा हे आपोआप झालं, म्हणजे ज्या दिवशी मी हेअर कट करायला जाईन त्या दिवशी मी क्लीनअपही करू शकते. सो हे दोन्ही कामं माझे एकाच दिवसात होऊ शकतात. हेअर मास्क इथे क्वेश्चन मार्क आहे, मला हा थोडासा एक्स्ट्रा टाइम घेणारी गोष्ट आहे, त्याच्यामुळे हा प्रश्नचिन्ह आहे आणि मी ह्याच्यात अजिबात लिहितही नाहीये, कारण की मी लिहिलं आणि मी ते केलं नाही तर उगाचच वुडन कोंब. आता मला फक्त वुडन कोंब घ्यायचं आहे, तर ऑफकोर्स वन टाइम थिंग, सो बाय वुडन कोंब येणार टास्क मध्ये. सुटेबल कंडिशनर अगेन हा पण मला काहीतरी करायचं आहे, बाय कंडिशनर. ठीक आहे, हे झालं. आता माइंडफुलनेस बद्दल मेडिटेशनचे काय मी 4 प्रकार करणार नाही, तर आता मला जे रेझोनेट करता आहे आणि मी ते इझिली जे मला होईल ते ओम आहे आणि नामस्मरण आहे. सो आय विल से डेली करायचा प्रयत्न करेन. त्याच्यानंतर आहे 5 मिनिट सायलेंट रूल. ओके, आता हे काय मंथली डेलीच्या गोष्टी नाही आहेत, रोजच्या आयुष्यात भरपूर वेळा करायचे आणि ते मला प्रॅक्टिस करायचं आहे, म्हणून ना ते मी एक वेगळी कॅटेगरी करते प्रॅक्टिस आणि ह्याच्यात लिहिणार आहे मला काय प्रॅक्टिस करायचं यावर्षी
45 सेकंड सायलेंट रूल प्रॅक्टिस करायची आहे. मग आलं जर्नलिंग. जर्नलिंग मध्ये हे प्रकार आहेत. मला ना खूप आता डेली जर्नलिंग करायला आवडेल आणि ते मी हार्डली एक 2 लाईन्सचं वगैरे, जास्त नाही. सो इट विल गो हिअर डेली जर्नल. ग्रॅटिट्यूड मी इथे ऍड करू शकते. लेट्स ऍड ना. मला काय फील झालं की ही गोष्ट आहे आणि मला बरं वाटली ती गोष्ट असल्याबद्दलची. मग रीडिंग. ओके, आता कारण की माझा काही पर्टिक्युलर एम नाहीये की एवढे बुक्स रीड करायचे आहेत, पण हो मी ह्याला असं विचार करू शकते की मी वीकली एक चॅप्टर रीड करीन आणि वीकभर अनालाइज करून आणि त्याच्यावर थोडी प्रॅक्टिस करणं प्रयत्न करीन आणि मग नेक्स्ट वीक मध्ये नेक्स्ट चॅप्टर वाचून त्या पर्टिक्युलर चॅप्टरची अनालाइज करून प्रॅक्टिस करू शकते. गुड, जमलं. बघा, प्लॅनिंग करण्याचं महत्व. तर हे मला इथे नाही लक्षात आलं, पण आता एकदम माझ्या लक्षात आलं की हे मी करू शकते, म्हणून ते करायचं आणि म्हणून थोडंसं डिटेलमध्ये करायचं. ठीक आहे, हे झालं. राहिले आता हे सगळे टास्क. ओके हां, थांबा. फक्त चॅप्टर रीड नाही करायचे, मला अनालाइज आणि प्रॅक्टिसही करायची आहे. तो प्रॅक्टिसमध्ये ऑफकोर्स हे येणार. बुक लेसन, त्या वीकचे बुक लेसनची प्रॅक्टिस करायची. ओके, आणि हे तर टास्क आहेत. ह्याला मी अजूनही ब्रेकडाऊन करू शकते. ते आत्ता नाही करायचे कारण की इतकं पण आपल्याला डिटेलमध्ये प्लॅन नाही करायचं. सो हे सगळे टास्क मी इथे अडू शकते. हां, आता 8 टाइम जो आहे तो मी वीकली संडेला मी डिसाईड केला. डन. आता इथे तुम्ही बघा किती इझी झालंय हे. म्हणजे आता मी हे बघितलं नाही तरी चालेल आणि हे फक्त माझ्याकडे ठेवलं तरी चालेल की बाबा हां, मंथली मला काय करायचं, फक्त नीम ऑइल बनायचे. वीकली मला या 3 गोष्टी करायच्या. डेली मला या 4-5 गोष्टी करायच्या. क्वार्टरली हे करायचं आहे आणि ह्या एकदा करून झालं की संपलं ह्याच्याचं काम. आता हे जसं मी सेल्फ केअर आणि हॉबीजसाठी केलंय तसंच मला माझ्या आता फिजिकल हेल्थ कॅटेगरीमध्ये आणि पॅशन या कॅटेगरीमध्ये प्लॅन आउट करायचं आहे. ऑफकोर्स त्याच्यामध्ये काय करायचं आहे आणि मग त्याच्यात मी काय अजून करू शकते आणि मग त्याच्यातून छोट्या छोट्या गोष्टी काढणं. आय होप तुम्हाला अंदाज येतोय की मी इथे काय करायचा प्रयत्न केलेला आहे. ह्याच्यामध्ये तुम्हाला कुठेही डाऊट असेल तर नक्की मला मेल करा किंवा कमेंट्समध्ये विचारा. आपण मस्तपैकी डिस्कस करूया. ह्याच्यासोबत तुमचे काही गोल्स आहेत जे माझ्यासारखेच काही वर्ष चालत आलेत आणि ते तुम्हाला कंप्लीट करायला मदत हवी असेल तर असा थोडासा बेसिक प्लॅन तयार करायचा प्रयत्न नक्की करा. मी म्हणेन तुम्ही तो गोल अचीव केल्यापेक्षा त्या गोलवर तुम्ही काम करताय ह्याचाच आनंद खूप व्हायला लागतो. म्हणजे आता मी स्वतःकडे लक्ष देते. म्हणजे मला कसं होणार आहे की अरे चल, मी या गोष्टी ॲटलिस्ट करायला लागले. जे मी करत होते आणि जे सुटलं होतं काही कारणास्तव, आता मी ते परत इन्क्लूड केलेलं आहे आणि त्याबद्दल मला किती छान वाटणार हे मी ऑलरेडी आता फील करू शकते. दिस इज द पॉवर ऑफ प्लॅनिंग. तुम्ही ते गोल पूर्ण झाल्याचं फील करू शकता. त्याची प्रोसेस काय असेल डोळ्यासमोर दिसल्यामुळे तुम्ही समजू शकता की तुम्ही आता काय करणार आहे आणि प्रत्येक स्टेजला तुम्ही कसं ग्रो होणार. इतकी छान फिलिंग असते माहिती का ही. एक टिप सांगते, लक्षात ठेवा. फोकस ऑन प्रोसेस, नॉट ऑन द आउटकम. जेव्हा तुमचा फोकस आउटकमवर असतो ना, तेव्हा परफेक्शनिझमच्या जाळ्यात तुम्ही अडकता. असं वाटतं की चालू करायच्या आधी ना सगळं व्यवस्थित असलं पाहिजे, हे असलं पाहिजे, हे असलं पाहिजे आणि हे पण असलं पाहिजे. पण या उलट जेव्हा तुम्ही प्रोसेसवर फोकस करायला लागता तेव्हा तुम्ही ॲक्च्युली ॲक्शन्स घेण्यासाठी इन्स्पायर्ड होता. ॲक्शन्स घेतली की प्रोग्रेस होते. प्रोग्रेस होतीये आणि आपण आपल्या गोलच्या जवळ जातोय असं जेव्हा आपल्याला फील व्हायला लागतं तेव्हा ते खरंच खूप मोटिवेटिंग असतं. आणि अशा वेळेस एक्सटर्नल कुठल्या मोटिवेशनची गरजही भासत नाही. आणि खरं सांगते, आधीमध्ये जेव्हा गोल पूर्ण करण्यासाठी छोटे मोठे ऑब्स्टेकल्स येतात ना, तेव्हा ही मोटिवेशनच आपल्याला त्या ऑब्स्टेकल्सला हँडल करायला मदत करते. आणि कोणीतरी खरंच म्हटलेलं आहे, गोल विदाउट अ प्लॅन इज ओनली अ विश. आय होप यावर्षीचे सगळे गोल्स तुम्ही प्लॅन कराल आणि मला कमेंटमध्ये सांगाल की तुम्ही यावर्षी कुठले कुठले गोल्स ठरवलेले आहेत. थँक्यू.